नमस्कार. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड जनसंवाद व पत्रकारिता विद्यार्थी मी निकिता SVC न्यूज चॅनलमध्ये आपले सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण आलो आहे वरुड तालुक्यातील सावंगा येथील श्री तीर्थक्षेत्र पाताळेश्वर मंदिर येथे. आज आपण या मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा SVC न्यूज चॅनल वरुड. मी हर्षली मंगेशराव कडू आपणा सर्वांचं SVC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते. आज आपण आलेलो आहे सावंगा गाव येथील पाताळेश्वर मंदिर. या विश्वाची रचनाबंध आणि क्रमबंध मांडणी कुठे निसर्गाच्या अलौकिकपणा तर कुठे मानवी कौशल्यातून निर्माण झालेले विविध विस्मयकारक आणि आश्चर्यकारक स्तंभ आज आपणा सर्वांचे मन मोहून घेते. यातच पुरातन काळात निर्माण झालेल्या शिल्पकलेमध्ये आपला भारत देश आणि आपली संस्कृती अग्रेसर आहेत. याचाच एक सुरेख पुरावा म्हणून वरुड तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेलं किंबहुना ज्यांच्या शेजारी महादेव प्रकल्पी असलेलं असं श्री महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी नेहमी सतत असते. श्रावण सोमवार असो किंवा कोणताही सोमवार असो भक्तांची मंडळी सतत चालू असते. या सावंगा येथील या मंदिराभोवताल नेहमी जास्त कोरीव कामं या भिंतीवर केलेली जातात. आणि या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता आपल्यासोबत आहे सावंगा गावातील इतिहास तज्ज्ञ आणि ज्यांच्या अत्यक्त परिश्रमातून आणि नवनवीन संकल्पनेतून आदर्श गाव बनविलेले आहे ते सन्माननीय दिनेशजी अंडे. आपण यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. या मंदिरामध्ये कोणते कोरीव काम म्हणजे कोणते भिंतीवर कोरीव कामं केले जातात? कोरीव काम म्हटल्यापेक्षा हे जुनं मंदिर आहे आणि जे बांधकाम कोरीव झालेलं आहे ते आधीच झालेलं आहे. खूप जुनं मंदिर आहे हे आणि याची स्थापना वगैरे याचा एक इतिहास आहे. तर आता जे बांधकाम दिसते आहेत हे नवीन बांधकाम आहे, पण काही जे बांधकाम आहे बाजूला ते जुन्या काळातील आहे. ते कोरीव आता सध्या कोरीव काम नाही आहे, पण जे पिंड जे आहे ते स्वयंभू आहे. तिला कोणी आकार दिला काय दिला ते कोणी सांगू शकत नाही. आता आम्ही तर त्याप्रमाणे नवीन आहे, पण जुने लोक पण इथे जे त्याची रचना झाली आहे किंवा इथं जे आहे तर याला एक इतिहास आहे. हे मंदिर कोणत्या गाव शहर जिल्हा स्थिर आहे? गाव स्थिर म्हणजे हे सावंगा गावालाच एक त्या काळामध्ये इथे म्हणजे खूप दाट वस्ती होती. इथे म्हणजे त्यावेळेस जंगली प्राणी वगैरे येत होते आणि त्यामुळे हे थोडंसं गावाच्या 1 किलोमीटर बाहेर आहे, 2 नदीच्या संगमावर आहे. हे मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे? हे मंदिर आपले शंकरजी भोलेनाथ. या मंदिराची वास्तुशैली काय आहे? वास्तुशैली ते जे आधीचं जे मंदिर होतं इथे जे आपले महादेव प्रकल्प जो झालेला आहे तर तिथे जेव्हा ते बांधकाम सुरू होतं किंवा काम करताना जे दगडाचे ब्लास्टिंग वगैरे होत होतं तर त्यांनी त्या काळी निर्णय घेतला होता की ब्लास्टिंगमुळे हे मंदिराचे थोडेसे क्रॅक वगैरे गेले असतील म्हणून त्यांनी ते जुन्या काळातलं मंदिर पाडून नवीन बांधकाम केलेलं आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर. आमच्या या SVC न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. सर, या मंदिराच्या निर्मितीमागे कोणती राजघराणे किंवा व्यक्ती आहेत? इथे राजघराणं किंवा कुठली व्यक्ती नाही आहे. ही स्वयंभू देवस्थान आहे. याला कुठले राजघराणे किंवा कुठलेही राजकीय इथे हे नाही आहे. या मंदिरांची पार्श्वभूमी काय आहेत? हे मंदिर म्हणजे इथे स्वयंभू शंकराची स्वयंभू लिंग आहे. त्याला एक पाताळेश्वर देवस्थान म्हणून संबोधल्या जाते. तर याचा इतिहास असा आहे की फार जुन्या काळामध्ये हा जो परिसर आहे निसर्गरम्य परिसर आहे. तर इथे खूप अशी झाडांची दाटी होती
आणि त्या काळात इथे जंगलातील प्राणीसुद्धा येत होते, म्हणजे सांगतात तेव्हा की इथे वाघसुद्धा हे जवळपास यायचे. आणि जे गावातील जे गुराखी आहे ते गाई चारण्याकरता इथे गाई आणायचे, कारण का इथं मोकळं हे होतं आणि काही दाट वस्ती होती. आता गुराखी गाई चारत असताना मग जे लहान मुलं जे असतात किंवा त्या काळातील जे शिक्षणाचा अभाव कमी होता, काय करायचं तर गाई चारायला जायचे. तर ते गाई चारून राहिल्या आणि ते मग खेळ खेळायचे, वय लहान होतं तर त्यांनी गोटी खेळण्याकरता एक खड्डा तयार केला तिथे. तर त्या खड्डा करत असताना त्यांना एक तिथे असं दगड लागला तर त्यांना तो पाहत गेले ते की दगड, तर तिथं त्यांना ते एक लिंगा म्हणजे वेगळंच रूप आकार दिसलं तिथे. आणि ते आधी काही लोक सांगतात, जुने लोक, की ते मग काही गावातल्या लोकांच्या काहीतरी आपण म्हणतो ना की त्यांना एक साक्षात्कार घडला की बुवा अशा अशा ठिकाणी असं आहे. आणि या मुलांनी पण सांगितलं की तिथे असं आहे. मग ते लोक गावातील पाहासाठी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की इथं तर बोय शंकरजीची पिंड आहे. तर शंकरजीची पिंड आहे तर आपण ही पिंड गावापासून तर खूप लांब आहे, इथे कोणी येऊ शकत नाही किंवा इथं तर भीती आहे, तर आपण ही पिंड गावामध्ये घेऊन जाऊ. मग तसे गावातले लोक एकत्र झाले त्या काळी आणि त्यांनी असं ठरवलं की आपण ही पिंड गावात आणू. आधी गावात आणल्यानंतर त्यासाठी मंदिर तयार करणं आलं आहे. तर त्या काळामध्ये गावाच्या मध्यभागामध्ये एक मंदिर तयार केलं. मंदिर तयार केल्यानंतर मग चला आता आपण ती पिंड घेऊन जाऊ. परंतु त्याचा शोध लावताना ते पिंड कोणाकडून निघाले नाही. तो जो पिंड जे आहे ते जे लिंग आहे ते अखंड लिंग आहे आणि 2 नदीच्या संगमावर आहे. आणि त्यांचा जो प्रयत्न झाला की गावामध्ये नेण्याचा तो तिथे सफल झाला नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की आता हे लिंग आपल्याकडून बाहेर जात नाही किंवा आपण काढू शकत नाही, तर त्यांनी ते तिथंच राहू दिलं. आणि मग कालांतरांनी ते लोणीचे जे एक चांडक म्हणून आहे त्यांनी एक त्या काळात बेल, चुना, माती अशा घाणीच्या सान्निध्यात मोठं एक मंदिर त्यांनी इथे उभारलेलं होतं. सर, हे मंदिर स्थानिक लोकांसाठी किती महत्त्वाचं आहे? स्थानिक लोकांसाठी म्हणजे त्यांचं एक आधार हीच आहे. शंकरजी, भोले शंकरजी म्हटल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आजूबाजूला जे ज्योतिर्लिंग आहे, ओंडा, नागनाथ, परळी, वैजनाथ वगैरे जे आहे, किंवा महादेवाच्या दर्शनासाठी जेव्हा आपण जातो असं लिंग जे आहे ज्योतिर्लिंग हे आपल्याला त्या महादेवाच्या पहाडामध्ये कुठं पाहायला भेटणार नाही. ते आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये आहे एक. त्याच्यामुळं की आमच्या पूर्ण गावाचीच नाही तर पूर्ण जो एरिया आहे, आमचा जो परिसर आहे, त्यांचं एक आधारस्तंभ आहे आणि त्यांचा त्या याच्यावर खूप विश्वास आहे. सर, या मंदिरासंबंधी कोणते मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ घडले किंवा प्रसंग? धार्मिक आणि इतिहास म्हणजे हे जागृत देवस्थान आहे की इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटते की आपण खूप असं इथं आल्यानंतर कोणाला असं वाटत नाही की आपण घरी गेलो पाहिजे. किंवा एखादा माणूस जर संकटात असला किंवा एखादा विचारात असला किंवा त्याची मनस्थिती खराब असली किंवा कुठला जरी त्याला मनस्ताप असला, तो जर इथं आला तर तो एक दुरुस्त होऊन जाते आणि त्याला मनाला शांती होऊन त्याला एक इथे आत्मविश्वास वाढतो की आपण जे काही करणार होतो किंवा काही तो शेवटच्या क्षणाला पोचणार होता, तर इथं आल्यानंतर मन शांत झाल्यानंतर तो एक अजून पुन्हा समोरच्या जीवनाची वाटचाल सुरू करतो. सर, आपण महादेवाच्या देवस्थान श्री पाताळेश्वर देवस्थान म्हणून ओळखलं जातो. सर, हे नावच का त्या मंदिराला का पडलं? हां, तर मी तुम्हाला आधी जे सांगितलं की हे जे ज्योतिर्लिंग आहे हे इथे जे त्यावेळेस जो काळ होता किंवा त्यावेळेसची जी परिस्थिती होती ते गावाच्या बाहेर होती. आणि त्याच्यामुळं काय झालं की हे ज्योतिर्लिंग आपण गावामध्ये घेऊन जायचं, तिथे त्याची सेवा करायची. परंतु ज्यावेळेस ते काळाचा विचार केला तेव्हा ते अखंड होतं की आणि तो जो लिंग जे आहे ते पूर्ण पाताळापर्यंत असल्यामुळं तो जो दगड आहे ज्याच्यावर लिंग आहे तो अखंड असल्यामुळं त्याला नाव पाताळेश्वर देवस्थान ठेवलं आहे.
सर या मंदिरांच्या देखभालीसाठी कोणती संस्था किंवा ट्रस्ट कार्यरत आहेत का? ट्रस्ट आहे, पण ते खूप जुने लोक आहेत, त्यातले काही एखादं राहिलं असेल, बाकी तर ते देवाघरी गेलेले आहे. परंतु याची पूर्ण आतापर्यंत जे देखभाल आहे सध्या तर ग्रामपंचायत पाहतात. सर या मंदिरामध्ये कोणते प्रमुख सण साजरे केले जातात? याच्यामध्ये कसं आहे की महाशिवरात्री एक शंकरजीचा एक मोठा एक सण आहे आणि एक श्रावण मास असते. हो. तर श्रावण महिन्यात खूप लोकांची गर्दी असते आणि दर्शनाला खूप आजूबाजूचे परिसरातले लोक येतात. म्हणजे प्रत्येक सणाला जसं राखी पौर्णिमेला कोणी येतात, दसऱ्याला सोनं द्यायला येतात आणि जे काही त्या संदर्भात जे असतात, पोळ्याला वगैरे येतात इथे. म्हणजे दसरा झाला, पोळा झाला, दिवाळीला झाला, लोक दर्शनाला येतच असतात. आणि प्रमुख सण म्हणजे श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम होतो तिथे. आणि आता लगेचच 9-10 तारखेला इथे उत्सवाची सुरुवात होणार आहे. 7 दिवस भागवत सप्ताह राहतो किंवा शिव महापुराण राहतो. हळूहळू करता याचं खूप मोठं याचं हे वाढलेलं आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील सगळे लोक भाविक भक्त दर्शनाला येत असतात. सर या मंदिरामध्ये सांस्कृतिक उपक्रम राबवण्याची उपाययोजना आहेत का? हो. इथे आम्ही जे कार्यक्रम घेतो ते कुठल्या तरी नवीन त्याच्यापासून काहीतरी बोध घेता आले पाहिजे, काहीतरी सांस्कृतिक बोध घेता आले पाहिजे, नवीन मुलांना चालना मिळण्याकरता अशा आणि त्या माध्यमातून शासनाचे काही ना काही पैसे येत राहतात. तर आमचं समोरचं भविष्य असं आहे की इथे बाजूलाच डॅम आहे, बाजूलाच एक जंगल लागून आहे. तर आम्ही पर्यटनाच्या संदर्भात आम्ही इथे विचाराधीन आहे. तर त्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहे. डॅम असल्यामुळे बोटिंगची व्यवस्था, इथे जेवणाची व्यवस्था की एखाद्या महिलांना बचत गटांना ज्यांना रोजगार मिळेल अशा माध्यमातून आणि पर्यावरणपूरक ते प्लास्टिकच्या पत्राड्या किंवा प्लास्टिकचा वापर न करता पळसाच्या पानावरच पत्राडी तयार करणे, त्याच्यावरच जेवण वगैरे देणे, जेणेकरून पर्यावरणाला किंवा गुरांना याच्यापासून धोका होणार नाही. हो, धन्यवाद सर. मंदिर इतकं मोठं स्थापन झालेलं आहे, ते कोणाच्या जागी स्थित आहे? तर हे जे मंदिर स्थापन झालेलं आहे किंवा इथं हे ज्योतिर्लिंग जे स्थापन आहे किंवा प्रगट झालेलं आहे, हा एरिया, हे जे शेत आहे हे आमचे करसगावचे एक इंगळे साहेब होते. ते सैनिकमध्ये भरती होते त्या काळामध्ये आणि त्यांच्या शेताला म्हणजे हे लागून मधामधून जे हे नदी निघाली आहे, तर बाजूला त्यांचं शेत आहे आणि राहिलेलं शेत जे आहे हे त्यांचं शेत आहे. तर त्यावेळेस ते मग पडीत राहत होतं, झाडं झुडपं वगैरे. परंतु त्यांची मालकी हक्क जो आहे तो इंगळे साहेबांचा आहे. तर त्यांनी ते कालांतरांनी देवस्थानला ही जमीन दान दिलेली आहे. त्याच्यामुळं इथे जो परिसर दिसतो आहे त्यांचा एक मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांनी जे दिलेली जागा आहे देवस्थानला त्याच्यामुळं याला वेगळं रूप तयार झालेलं आहे. त्यांनी ते मोठे मनानं देवस्थानला दान केलेलं आहे. धन्यवाद सर. सर मंदिर संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन यांचा तुम्ही या दोघांचा ताळमेळ कसा साधता? पर्यावरण जर म्हटलं तरी हे ओरिजिनलच इथे जे तुम्हाला पर्यावरण म्हणजे निसर्गरम्य झाडं झुडपं वगैरे दिसत आहे ते ओरिजिनल नैसर्गिक आहे. परंतु त्याला जोड म्हणून आम्ही जे आता काही झाडं वगैरे लावलं आहे, ग्रामपंचायतने आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून प्रत्येकी आम्ही दरवर्षी 2,000 ते 3,000 झाडांची वृक्ष लागवड करत असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही औषधी वनस्पती किंवा फळ देणारी किंवा त्याच्यापासून उत्पन्न वाढणार अशी आम्ही झाडं वगैरे लावत असतो. त्याच्यामध्येही सुद्धा एकमेव असा प्रकल्प आहे की काय म्हणतात त्याला की पाणी फाउंडेशन आणि एक श्रेष्ठी म्हणून संस्था आहे, बेंगलोरची संस्था आहे, पूर्ण भारतभर आणि विदेशातमध्ये जे काम करत आहे
त्यातला एक मियावाकी म्हणून एक प्रोजेक्ट आमच्यामध्ये आमच्या गावामध्ये दिलेला आहे आणि या देवस्थानला लागूनच आहे. हो. तर त्याच्यामध्ये तुमच्या कॉलेजमधल्या मुलांनी इथे हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, श्रमदान केलेलं आहे. हो. त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजचं पण चांगलं सहकार्य आहे. हा. तर आपल्या कॉलेजमधले स्टुडंट इथे 2 दिवस सतत येऊन त्यांनी वृक्ष लागवड केली आहे. तर त्याच्यामध्ये किती आहे, 1-1.5 एकर जागेमध्ये आम्ही 8,000 वृक्ष लागवड केली आहे आणि त्याच्यामध्ये 65 जातीच्या वनस्पती आहे आणि त्या सगळ्या आपल्या देशी आहे, औषधी आहे. हो. तर ते पण प्रोजेक्ट आम्ही इथे राबवलेला आहे. दुसरा विषय असा आहे की महाशिवरात्रीला इथे 7 दिवसाचा एक कार्यक्रम होतो आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. त्याच्यामध्ये 15,000 ते 20,000 लोक महाप्रसाद घेतात. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आम्ही प्लास्टिकची पत्रावळी नाही वापरत. आम्ही ते पळसाच्या पानाच्या आम्ही जेवढ्या लागते तेवढ्या आम्ही पत्रावळ्या वापरतो आणि जेणेकरून त्याच्यापासून गुरांना किंवा अन्नाचा नासोडा होणार नाही किंवा अन्नाचा वास येणार नाही. त्या संदर्भात आम्हाला एक जिल्हा परिषदमध्ये साहेब होते कुलकर्णी म्हणून, त्यांनी एक घनकचरा व्यवस्थापन म्हणून एक प्रोजेक्ट दिला होता. त्याच्यामध्ये ते पूर्ण पत्राळे अन्नासहित जे वेस्टेज मटेरियल आहे ते आम्ही त्याच्यात चक्की टाईप आहे ते त्याच्यामध्ये टाकतो. लगेच ते पत्राळ्या जमा करून आम्ही त्या चक्कीमध्ये टाकतो आणि त्याचं बारीक मिश्रण होते आणि त्या ड्रममध्ये टाकत असतो आणि त्याच्यापासून आम्ही खताची निर्मिती करतो आणि तेच खत आम्ही आमच्या झाडांना टाकतो. दरवर्षी आम्ही पूर्ण या परिसरामध्ये फॉरेस्टमध्ये झालं की आमच्या 22 एकराचं जे शेत आहे किंवा रोडणी आहे, आजपर्यंत आम्ही लाखाच्या जवळपास आम्ही वृक्षाची लागवड केलेली आहे आणि ते तयार होत आहे. त्याच्यापासून पुन्हा आम्हाला आमच्या गावातल्या लोकांना रोजगारसुद्धा मिळतो आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहतो. धन्यवाद सर. तर गावकऱ्यांकडून या मंदिरासाठी काय असहकार्य आहे त्यात झालं? ह्या देवस्थानाला किंवा मंदिराला जेव्हापासून याची निर्मिती झालेली आहे किंवा जेव्हापासून हे प्रगट झालेलं आहे देवस्थान किंवा हे लिंग, तेव्हापासूनच आमच्या गावातील एक आमचं आंडे कुटुंब आहे. त्या काळामध्येच या देवस्थानाला एक जमीन दान देण्यात आलेली आहे. जमीन म्हणजे मला वाटते 20 की 22 एकर जमीन त्या काळामध्ये या देवस्थानाला एक आमचे पूर्वज म्हणजे विठोबाजी आंडे होते, तर त्यांनी या देवस्थानाला 25 एकर जमीन तेव्हा दान दिलेली होती. त्याच्यानंतर काय झालं की इथे जे एक पुजारी होते, आनंदपुरी म्हणून एक पुजारी होते, ते इथे म्हणजे खूप असं दाट जंगल आणि एक जनावरांच्या भीतीमध्ये त्यांनी या देवस्थानची सेवा केलेली आहे. आणि इथे तेव्हा माणूस म्हणजे येणे किंवा लाईटचा प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज आपल्याला हे जरी दिसत आहे की एक चांगलं देवस्थान आहे, पण त्यावेळेस इथे संकटात म्हणजे शंकरजी जे पोचलेले आहे की ते एक शांत किंवा कुठे लोक येणार नाही त्याच्या हिशोबानेच ते त्यांचं प्रगट झालेले आहे. त्या हिशोबाने ह्या देवस्थानाची निर्मिती झाली आहे आणि गावकऱ्याकडून त्या काळातच तेव्हा एक मोठा म्हणजे 25 एकराचं आज दान मिळालं आहे, अर्पित केलं आहे, ते एक मोठं सहकार्य आहे. त्यानंतर कालांतरामध्ये काही आता आम्ही तर नवीन आहे पण मधामध्ये थोडंसं दुर्लक्षित झालेलं होतं. तर नंतर ह्या आता 20-25 वर्षामध्ये अजून पुन्हा याच्याकडे एक वेगळं लक्ष पुरवण्यात आलं. तर हळूहळू गावाकडूनही पूर्ण सहकार्य लाभतो, शासनाकडून पण सहकार्य लाभतो आणि आजूबाजूच्या गावाकडून सुद्धा या देवस्थानाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे आणि हळूहळू त्याची प्रगती होत आहे. सर, आपल्या महादेवाचं मंदिर हे अधिक चांगल्या प्रकारे प्रगत व्हावं त्यासाठी भविष्यकालीन काय उपाययोजना आहेत? भविष्यकालीन उपाययोजना करण्याकरता आता त्याची सुरुवात झालेली आहे. आम्ही अमरावतीला कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही एक पर्यटनाच्या संदर्भात आमची संकल्पना आहे
हो. की एक हे निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं एक देवस्थान आहे. इथे तशीच ओरिजिनल निसर्ग वातावरण आहे आणि योगायोगाने इथे महादेव प्रकल्पसुद्धा झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असते आणि त्याच्यामध्ये बोटिंगची व्यवस्था की जे येणारे पर्यटन आहे ते आपले आनंद घेऊन आपले बोटिंग करू शकतात. हो. आणि येणारे जे पर्यटक जे आहे, बाहेरून येणारे जे पर्यटक आहे, त्यांना जेवणाची किंवा नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी गावातीलच काही महिलांना रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांची जे हे आहे अडचण ते किंवा त्यांना व्यवस्था होईल. त्याच प्रकारे याला लागूनच आमचं एक जंगल आहे. ते शासनाने आम्हाला तेव्हा पण पत्र दिलं होतं आम्ही अर्ज केल्यानंतर की तुम्ही करू शकता म्हणून. जंगल सफारी करू शकतो आणि इथून तिथे पोहोचण्यासाठी ई रिक्षाची पण व्यवस्था केली म्हणजे आमच्यामध्ये डोक्यामध्ये आहे. आणि ई रिक्षा चालवण्याकरता ते पण एखाद्या बचत गटाला द्यायचं. त्याच्यानंतर एक आमचं 22 एकराचं शेत आहे. तिथे आम्ही फळझाडं वगैरे लावलेले आहे. स्टे होम म्हणून म्हणजे तिथे एक राहण्याची व्यवस्था करायची. बाहेरून येणारे जे लोक आहे ते तिथे राहतील. सोबत राहणाऱ्या लहान मुलं त्याच्यासाठी खेळण्यासाठी गार्डन वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध राहील. आणि तिथं जेवण्याची नाश्त्याची व्यवस्था म्हणजे त्यांच्या मनात जर आलं की ते स्वतः करू शकेल की आणि त्यांनी जर म्हटलं की आम्हाला तयार करून द्या, त्यांनी जर म्हटलं भाकर भाजी जर करायची आहे ते उपलब्ध होईल. त्यांनी जर म्हटलं की पुरणपोळी आम्हाला जेवायची ऑर्डर दिली तर ते पण सुद्धा तिथे होईल. आणि पर्यटन आणि तिथे जे फळझाडं आहे त्याची एक फी आम्ही हे घेऊ आणि प्रत्येकी आम्ही 100 रुपये घेऊ. आणि तिथे जे फळं आहे तुम्ही घरी नेऊ नका, तुम्हाला लागते तेवढे खा. तिथे सगळे बोर आहे, आंबा आहे, चिंच आहे, कवट आहे, सीताफळ आहे. ज्यावेळेस जे पर्यटक येईल त्यावेळेस जे फळं जे राहील ते तुम्ही खा, पण घरी नेऊ नका. त्याची आम्ही फी आकारण्यात येईल. आणि अशा प्रकारचं आम्ही आमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे. पाहू आता शंकरजी त्या कुठपर्यंत साक्षात आणू शकते. तर आमचं हळूहळू चालू आहे त्या गोष्टी. सर, या पाताळेश्वर मंदिरात कोणती खास पूजा किंवा परंपरा पाळल्या जातात? इथे अभिषेक केला जातो. तर इथे आल्यानंतर आता हे महाशिवरात्रीला आणि बाहेरून लोक येतात आणि ते अभिषेक करतात आणि शांतपणे निघून जातात. मंदिरात कोणता प्रमुख भाग आहे आणि तो किती महत्त्वाचा आहे, काय सांगा? मंदिरामध्ये आता हे जे मंदिर आहे हे 2 नदीच्या संगमावर बसलेलं आहे. पिंड जे आहे ते आणि भोवताल अशी नदीने असे गोल अर्धचंद्र असा आकार घेतलेला आहे, तुम्हाला दिसतच आहे. हा. आणि याला बाजूलाच एक डॅम म्हणून आहे आणि बाजूच्या परिसरामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये भक्त निवास वगैरे आहे. तिथे राहण्याची व्यवस्था पण आहे. महिलांना टॉयलेट बाथरूमसाठी आंघोळ वगैरेसाठी सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि इथे पूर्ण विदर्भातले लोक इथे दर्शनाला येतात. तसं गावातले जर कोणतं ट्रेनिंग वगैरे किंवा ग्रामपंचायतचं ट्रेनिंग आहे किंवा पंचायत समितीचं ट्रेनिंग आहे किंवा जिल्हा परिषदमधून ज्या काही गोष्टी तालुक्यावरून येतात त्याचं ट्रेनिंग सेंटरसुद्धा इथं केलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाच्या याच्यामध्ये जे पाणी फाउंडेशननी काम हातात घेतलं होतं त्याचे म्हणजे आमिर खान आणि सत्यजित भटकर, डॉक्टर अविनाशजी पोळ हे 3 मूर्त्या आहे. तर तेव्हा आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो हिवरे बाजारला, पोपटराव पवारांच्या गावाला. तर आम्ही काम केलेलं त्या दुष्काळाच्या काळामध्ये. तर आम्हाला ते ट्रेनिंग सेंटर मिळालं होतं. तर ट्रेनिंग सेंटर मिळाल्यानंतर मग आम्हाला आमच्याच गावामध्ये लोक काम शिकण्यासाठी किंवा ट्रेनिंग घ्यायसाठी यायचे. तर हे ट्रेनिंग सेंटर असं होतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशनचं एक निसर्गरम्य म्हणजे इथे यासाठी लोक उत्सुक व्हायचे की इथं आल्यानंतर एक ट्रेनिंग तर घेतल्याच जातं, पण वातावरण इतकं शुद्ध आहे की आणि इतकं चांगलं वातावरण आहे की एक महाराष्ट्रामध्ये या ट्रेनिंग सेंटरची पाताळेश्वर देवस्थान याची एक ख्याती आहे, म्हणजे ओळखल्या जाते. धन्यवाद सर.
तर आज आपण आलेलो होतो सावंगा येथील श्री पाताळेश्वर देवस्थान येथील या मंदिराची आपण पार्श्वभूमी आणि त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेतली आहे. आज आपल्यासोबत होते दिनेशजी आंडे सर. त्यांनी आपल्याला या मंदिराविषयी अतिशय चांगली आणि महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. त्याबद्दल मी त्यांची SVC न्यूजतर्फे आणि माझ्यातर्फे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.